इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे। पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघामधून ही जागा महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी 2 अर्ज भरलेले आहेत। एक, ज्यांनी या मतदारसंघामध्ये यापूर्वी आमदार म्हणून काम केलं ते कैलासवासी भाऊ विश्वनाथ पाटील यांचे चिरंजीव माजी नगरसेवक श्रीकांत पाटील आणि पिंपरी चिंचवडचे नगरसेवक, पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष तुषार कामटे या दोघांनी अर्ज दिलेले आहेत। पर्यायी म्हणून तुषार कामटे यांचा अर्ज आहे। महाविकास आघाडीने ही जागा आम्हाला दिलेली आहे। आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही जागा लढविणार आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी असा प्रश्नच येत नाही। ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये यापूर्वीसुद्धाचा इतिहास आहे की ज्या पक्षाकडे बहुमत होतं त्या पक्षाचा उमेदवार पराभूत झालेला आहे। अशी 2-3 उदाहरणं या मतदारसंघामध्ये आहे। कदाचित तिसरी निवडणूक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। महापालिकेत एकत्र लढला विरोधात लढत आहे। दोन्ही मत स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत। तुमचे सगळे नगरसेवक एकत्र बसतात, मग ही संख्या गणित कसं जुळणार आहे? पालिकेमध्ये काम पुण्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याची माहिती अंकुश काकडेंनी दिली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी कुठलीही लढत नसल्याची ही त्यांची प्रतिक्रिया आहे। तर नागपूरमध्ये काँग्रेसनं 2 अर्ज अंतिम केलेत। नागपूर विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या एबी फॉर्मवरती अतुल लोंढे यांचं नाव आहे, तर क्रमांक 2 वरती माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दिनेश ढोले यांचंही नाव आहे। नागपूरमध्ये देखील काँग्रेसच्या अनेक तास बैठका सुरू होत्या, मात्र त्यानंतर तिथली गटबाजी देखील एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।